आम्ही आमचं जीवन स्वेच्छेने संपवत आहोत. या निर्णयाला कुणीही जबाबदार नाही. मोबाईलच्या स्क्रीनवर टाईप केलेली ही सुसाईड नोट आणि खोलीच्या कोपऱ्यात एका घमेल्यात धगधगणाऱ्या कोळशावर पडलेले पांढरे रसायन. एका उच्च शिक्षित समाजात मानसन्मान असलेल्या पिल्लई कुटुंबाच्या घरात असं काही घडलं की ते पाहिल्यानंतर तिथल्या लोकांचा थरकाप उडाला. पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी भागातील करिश्मा ग्लोरी सोसायटीच्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. IIM पदवीधर पती, नामांकित शाळेत मोठ्या पदावर असणारी पत्नी आणि कम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणारी मुलगी, या तिघांनी मिळून मृत्यूचा जो मार्ग निवडला त्यानं पोलिसांनाही चक्रावून सोडलं. हे प्लॅन्ड सुसाईड नेमकं घडलं कसं? कोळशावर नेमकं कोणतं रसायन टाकण्यात आलं होतं? 2 महिन्यांपासून या मृत्यूची कशी तयारी सुरू होती आणि एका सुखी कुटुंबाला या टोकाच्या पावलापर्यंत कुणी ढकललं? पाहुयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. पिंपरीच्या मोरवाडी परिसरातील करिश्मा ग्लोरी सोसायटीच्या 4थ्या मजल्यावर विनोद पिल्लई हे आपल्या कुटुंबासह भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते. विनोद यांच्या पत्नी सिरजा पिल्लई या मोरवाडी येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत होत्या. शनिवारी सकाळी 9 वाजून गेले होते. शाळेत महत्वाची बैठक होती, मात्र सिरजा मॅडम अजून शाळेत आल्या नव्हत्या. शाळेच्या इतर सहकाऱ्यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पहिला कॉल रिंग झाली, उत्तर नाही. दुसरा कॉल, पुन्हा तीच शांतता. तिसरा, चौथा, पाचवा, लागोपाठ अनेक कॉल्स गेले, पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी विनोद पिल्लई यांच्या मोबाईलवर आणि मुलगी पौर्णिमा हिच्या नंबरवर फोन लावले. पण आश्चर्य म्हणजे तिघांचेही फोन रिंग होत होते, पण कोणीही उचलत नव्हतं. शाळेच्या सहकाऱ्यांनी पुण्यात राहणाऱ्या पिल्लई कुटुंबाच्या नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांना तातडीनं मोरवाडीतील घराकडे जाण्यास सांगितलं. दुपारचे अंदाजे 12 ते 12:30 वाजले असावेत. नातेवाईक करिश्मा ग्लोरी सोसायटीत पोहोचले. दरवाजा आतून बंद होता, आत शांतता होती, आवाज येत नव्हता. घराच्या खिडकीतून आत डोकावण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आतमध्ये काहीतरी विचित्र धुरकट वातावरण असल्याचं जाणवलं. दरवाजा आतून कडी लावलेला नव्हता, तर तो स्क्रू आणि नटांनी ब्लॉक केला होता. काहीतरी भयंकर घडलंय हे ओळखून नातेवाईकांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याला फोन केला, घटनेची माहिती दिली. लोखंडी रॉड आणि हातोड्याच्या साहाय्यानं मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तोडण्यात आला. जसा दरवाजा उघडला तसा आतून उग्र, गुदमरवून टाकणारा केमिकलचा आणि कोळशाच्या धुराचा वास बाहेर आला. समोरचं दृश्य पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली. क्राईम सीनवर जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा तिन्ही मृतदेह वेगवेगळ्या अवस्थेत पडले होते. कुटुंब प्रमुख विनोद पिल्लई वय 50 वर्ष हॉलमधील सोफ्यावर निपचित पडले होते. तपासणीअंती त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. पत्नी सिरजा पिल्लई वय 45 वर्षे आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई वय 19 वर्षे या दोघी घराच्या दुसऱ्या भागात बेशुद्ध अवस्थेत पडल्या होत्या. त्यांच्या नाकातोंडातून फेस येत होता. पोलिसांनी जेव्हा घराची बारकाईने तपासणी केली तेव्हा त्यांना घरात लोखंडी घमेलं आढळलं. त्या भांड्यात कोळसा जाळण्यात आला होता. त्या कोळशावर काहीतरी रासायनिक द्रव टाकण्यात आलं होतं. घराच्या सर्व खिडक्या, बाल्कनीचे दरवाजे, अगदी दरवाजाच्या खालच्या फटी आणि व्हेंटिलेशनचे छोटे कोपरेही पूर्णपणे सील करण्यात आले होते, जेणेकरून घरातील हवा बाहेर जाऊ नये आणि बाहेरची हवा आत येऊ नये. क्राईम इन्व्हेस्टिगेशन टीमनं घटनास्थळावरून रासायनिक नमुने जप्त केले. प्राथमिक तपासात समोर आलं की हा धूर सामान्य धूर नव्हता, तर ते सोडियम नायट्रेट हे अत्यंत धोकादायक रसायन होतं. हे रसायन जेव्हा पेटत्या कोळशाच्या संपर्कात येतं तेव्हा ते हवेतील ऑक्सिजन शोषून घेतं आणि नायट्रोजन ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड सारख्या विषारी वायूंची निर्मिती करतं. या वायूला सायलेंट किलर म्हटलं जातं, कारण माणसाला कळायच्या आत तो बेशुद्ध पडतो आणि गुदमरून त्याचा मृत्यू होतो. पोलीस तपासात महत्वाचा दुवा ठरतो तो म्हणजे मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा पुरावा. पिल्लई कुटुंबाच्या घरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवलं असता त्यांना विनोद पिल्लई यांचा मोबाईल सापडला. मोबाईल अनलॉक केल्यानंतर पोलिसांना त्यात एक डिजिटल सुसाईड नोट सापडली. ही नोट विनोद यांच्या मोबाईलवर टाईप केलेली होती. पोलिसांच्या तपासानुसार नोटमध्ये लिहिलं होतं, आम्ही जे काही करत आहोत ते स्वेच्छेने करत आहोत. आमच्या या निर्णयाला कोणालाही जबाबदार धरू नये. या सुसाईड नोटनं घातपाताचा संशय धुवून काढला आणि हे एक स्पष्ट झालं की हे सामूहिक आत्महत्येचं थंड डोक्यानं केलेलं नियोजन होतं. या संपूर्ण प्रकरणातील सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारी बाजू म्हणजे या कुटुंबाची शैक्षणिक पार्श्वभूमी.
विनोद हे मूळचे केरळचे रहिवासी. त्यांनी भारतातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या IIM अहमदाबाद मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स पूर्ण केलं होतं. IIM मधून शिकलेली व्यक्ती कॉर्पोरेट जगतात लाखो करोडांचं पॅकेज घेतं. विनोद यांनीही अनेक मोठ्या खासगी कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलं होतं. सिरजा या देखील उच्च शिक्षित होत्या. त्या पिंपरीतील एका मोठ्या इंग्रजी शाळेत कोऑर्डिनेटर होत्या. त्यांचा पगार आणि समाजातील पत मोठी होती. 19 वर्षांची पौर्णिमा ही चिंचवड येथील एका नामांकित कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या द्वितीय वर्षात शिकत होती. ती अभ्यासात हुशार होती आणि आई वडिलांची लाडकी होती. मग असं काय घडलं की होत्याचं नव्हतं झालं? पोलिसांनी जेव्हा विनोद पिल्लई यांच्या बँक खात्यांची, कर्जाची आणि पार्श्वभूमीची चौकशी केली तेव्हा आर्थिक विवंचनेची साखळी समोर आली. हे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरीच्या नेहरू नगर भागात राहत होतं. तिथं त्यांचा स्वतःचा आलिशान फ्लॅट होता. मात्र विनोद यांनी घेतलेले काही व्यावसायिक निर्णय किंवा कर्जाचा डोंगर इतका वाढला की 3 वर्षांपूर्वी त्यांना कर्ज फेडण्यासाठी स्वतःचं घर विकावं लागलं. घर विकूनही कर्ज पूर्ण संपलं नव्हतं. ते मोरवाड येथील करिश्मा ग्लोरी सोसायटीत भाड्याचा हप्ता देऊन राहू लागले. सर्वात मोठा धक्का नोव्हेंबर 2024 मध्ये बसला. विनोद पिल्लई ज्या खासगी कंपनीत मोठ्या पगारावर काम करत होते तिथून त्यांची नोकरी सुटली. नोव्हेंबर 2024 पासून ते बेरोजगार होते. वय 50 वर्ष असल्यानं नवीन नोकरी मिळण्यात प्रचंड अडचणी येत होत्या. त्यातच मुलीच्या शिक्षणाचा खर्च, घराचं भाडं आणि जुन्या कर्जाचे हप्ते डोक्यावर वाढतच होते. पत्नी सिरजा यांच्या पगारावर संपूर्ण घराचा गाडा आणि कर्जाचे हप्ते भरणं अशक्य झालं होतं. यातूनच कुटुंबात प्रचंड नैराश्य पसरलं होतं. संत तुकाराम नगर पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली आहे, ज्यानं पोलिसांच्या अंगावर काटा आणला. हे पाऊल विनोद यांनी रागाच्या भरात उचललेलं नव्हतं, तर त्याचा ब्ल्यू प्रिंट 2 महिन्यांपूर्वीच तयार झाला होता. पोलिसांनी विनोद यांच्या बँक ट्रान्झॅक्शनची आणि ऑनलाईन ऑर्डरची तपासणी केली असता असं आढळून आलं की विनोद यांनी 1 जून रोजीच सोडियम नायट्रेट हे केमिकल ऑनलाईन ऑर्डर करून मागवलं होतं. सोडियम नायट्रेट हे रसायन खतं, फटाके किंवा औद्योगिक प्रक्रियेत वापरलं जातं. मात्र मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असल्यानं त्याच्या खुल्या विक्रीवर आणि ऑनलाईन डिलिव्हरीवर अनेक निर्बंध आहेत. पोलिसांनी आता आपला मोर्चा त्या ऑनलाईन कंपनीकडे वळवलाय ज्या कंपनीने हे प्रतिबंधित रसायन विनोद पिल्लई यांना घरपोच डिलिव्हर केलं. कोणत्याही प्रकारच्या KYC किंवा परवान्याशिवाय हे केमिकल सामान्य नागरिकाला कसं मिळालं, हा पोलिसांच्या तपासातील सर्वात मोठा क्राईम अँगल आहे. याचा अर्थ असा की जून महिन्यापासून पिल्लई कुटुंबानं जगाचा निरोप घेण्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी इंटरनेटवर आत्महत्या कशी करावी, जी वेदनामुक्त असेल याबद्दल सर्च केलं असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. शनिवारी दुपारी जेव्हा पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा विनोद पिल्लई यांचा मृत्यू झाला होता. मात्र सिरजा आणि पौर्णिमा यांच्या शरीरात अजूनही जीवनाचा एक आशेचा किरण बाकी होता. पोलिसांनी बेशुद्ध असलेल्या सिरजा आणि पौर्णिमा यांना पिंपरीतील YCM रुग्णालयात दाखल केलं. ICU मध्ये डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर उपचार सुरू केले. रसायनाचा धूर फुफ्फुसांमध्ये पूर्णपणे पसरल्यानं त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी घसरली होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, व्हेंटिलेटर लावले. मात्र उपचार दरम्यान सिरजा पिल्लई यांनी आणि त्यानंतर काही वेळातच अवघ्या 19 वर्षांच्या निष्पाप पौर्णिमा हिनंही अखेरचा श्वास घेतला. पिल्लई कुटुंबाची ही सामूहिक आत्महत्या केवळ एक पोलीस डायरीतील क्राईम स्टोरी नाही, तर ती एक भीषण सामाजिक शोकांतिका आहे. कर्जाचा विळखा आणि बेरोजगारीनं एका हसऱ्या खेळत्या अत्यंत सुसंस्कृत कुटुंबाचा बळी घेतला. संत तुकाराम नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. विनोद पिल्लई यांच्या लॅपटॉप आणि मोबाईलचे सायबर फॉरेन्सिक ऑडिट केलं जात आहे, जेणेकरून त्यांनी ऑनलाईन कुणाकडून कर्ज घेतलं होतं का किंवा त्यांना कोणी ब्लॅकमेल करत होतं का, या बाजूही तपासून पाहिल्या जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.